सर्वांना नमस्कार. मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. सर्वांना शुभ सकाळ. महाराष्ट्र पोलीस भरती कालचा एक न्यूज मधली बातमी आणि मग आज ग्राउंडवरती भरती भरती भरती, काही मॅसेजवरती भरती भरती भरती, डोक्यामध्ये भरती आणि कायम भरती भरती चाललेला विषय. सो काही मुलींचे मेसेज आले की तुम्ही सगळी इन्फॉर्मेशन सांगताय ती ट्रूथ असते. सो तुमचं काय म्हणणं आहे याच्यावरती की असं तसं वगैरे वगैरे, किंवा जे काही बातमी आलेली होती त्या बातमीमधलं तथ्य काय आहे, त्यांनी जे काही बातम्या सांगितल्या ते आपण बघणार आहोत. सो आजचा व्हिडिओ असा असणार आहे की भरती नेमकी कधी पडेल, त्याच पद्धतीनं कालच्या व्हिडिओ मधलं मिनिंग काय आहे, आणि त्याच पद्धतीनं त्याच्यामध्ये एक लाईन खूप महत्वाची आहे की ऑक्टोबर महिन्यामध्ये लेखी म्हणे, ऑक्टोबर महिन्यामध्ये फिजिकल म्हणे. सो ह्याचा एक विषय आपण पूर्णपणे बघणार आहोत. व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. आणि त्याच पद्धतीनं टेलिग्राम चॅनलची लिंक सुद्धा ह्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, इन्स्टाचं पेज पण आहे, त्याच्यामध्ये शॉर्ट ट्रिक्स किंवा शॉर्ट गोष्टी काय काय असतात ते तुमच्यापर्यंत पोहोचवायचं काम करतोय पोलीस भरतीच्या रिलेटेड. सो ते सुद्धा फॉलो करून घ्यायचं आणि आपलं चॅनल पण सबस्क्राईब करायचं आहे. पहिली गोष्ट सुरू करूयात की ही जी बातमी आहे ती पहिला बातमी तुम्ही कंटिन्यू बघा आणि मगच आपण कंटिन्यू करणार आहोत. सो बातमीमध्ये काय दिलंय, त्यांनी काय सांगितलंय, आणि मग त्यांना त्यातलं काय कळालंय आणि तुम्हाला काय कळालं आणि होणार काय आहे, या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आता क्लिअर करणार आहोत. सो व्हिडिओ पहिला तो बघा आणि नंतर आपण मार्गदर्शन करणार आहोत. राज्यातील पोलीस भरतीचं वेळापत्रक ठरलंय. पोलीस भरतीसाठी उमेदवारांना सप्टेंबरमध्ये अर्ज करता येणार आहे, तर ऑक्टोबरमध्ये मैदानी चाचणी होणार आहे. पोलीस भरतीसाठी अर्ज करताना खुल्या प्रवर्गासाठी 450 रुपये, तर मागासवर्गीय उमेदवारांसाठी 350 रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे. गेल्या वर्षी हे शुल्क 1000 रुपये इतकं होतं. राज्यात 5631 पदभरतीचा राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतलाय. 1 जानेवारी 2024 ते 31 डिसेंबर 2025 दरम्यान रिक्त झालेली 100% पदं भरली जाणार आहेत आणि यामध्ये पोलीस शिपाई आणि कारागृह शिपाई भरती होणार आहे. तर व्हिडिओमध्ये बघितलं असाल की पोलीस भरतीचं वेळापत्रक ठरलंय, हे केलंय ते केलंय. हा डाटा जो खालच्या लोकांकडून मिळतोय तो हे बातमीला जे मीडियावाले असतात ते देत असतात. त्याच्यामध्ये काय एक्सपिरियन्स आहे, पाठीमागे काय घडामोडी घडलेत, त्याच्या पाठीमागचे GR काय आहेत, परिपत्रक काय आहेत, संदेश काय आहेत, आदेश काय आहेत, काही माहित नसते पहिली गोष्ट. कारण की एका भरतीमध्ये एक कोणते तज्ज्ञ पाहिजे, ज्याला पहिल्यापासूनचे रेकॉर्ड ते शेवटपर्यंत रेकॉर्ड सगळं माहित पाहिजे. बातमीदाराला काय विषय असतो, खालचा डाटा सोर्स भेटला की तो वरती देत असतोय आणि मग झालं, मग ते पुढे काय होईल ते माहित नाही. पण डोक्यामध्ये काय घ्यायचा एक विषय, कारण मी पण MS सोशॉलॉजिस्ट आहे, मी पण रँकर आहे, मला माहिती आहे. सो विषय अशा पद्धती नाही, त्याच्यामध्ये फक्त काही गोष्टी सांगितल्यात, क्लिअर केल्यात. एक म्हणजे भरतीचं वेळापत्रक ठरले, दुसरी गोष्ट म्हणजे फीचं एक भरलेलं आहे, आणि तिसरी गोष्ट लगेच फिजिकलचं पण अनाउन्समेंट केलेलं आहे ऑक्टोबर महिन्यामध्ये. पहिली गोष्ट खूप क्लिअर करूयात आपण. ऑगस्ट महिन्यात संपत आलेला आहे. हा ऑगस्टचे 10-12 दिवस राहिले, 10 नाही 8-9 दिवस राहिलेत. ऑगस्ट संपत आलाय. सप्टेंबरला भरती पाडली, फॉर एक्झाम्पल सप्टेंबरला भरती पाडली, 20-25 दिवस हे फॉर्म भरायला गेले, तिथून पुढे 100% 15 दिवस वाढवतात. हे दाखला राहिलाय, ते दाखला राहिलाय, हे डॉक्युमेंट राहिल्यात, ते डॉक्युमेंट राहिल्यात, ते कायम ठरलेलं असते. 15 दिवस तरी आजमात वाढवतात. म्हणजे सप्टेंबर महिना संपला किंवा ऑक्टोबर महिन्याच्या 10 तारीखपर्यंत हा विषय येईल. मी म्हणतोय ज्यावेळी 15 दिवस एक्सटेंड करतात त्यावेळी. त्याचबरोबर डबल फॉर्मची नाटकं कायम ठरलेला आहे तो विषय. डबल फॉर्म चर्चेचा मुद्दा असतोय बघा. परत एकदा त्याची नाटकं चालू होतात. परत 5 दिवस 4 दिवस येतात की लवकर लवकर ते कमी करून घ्या, एक जिल्हा एक घटक एक अर्ज म्हणणं. म्हणजे सप्टेंबर महिन्याच्या आसपास म्हणजे 10 तारखेच्या दरम्यान हे सगळ्या गोष्टी होतील. मी म्हणतोय फॉर्म भरून घेतलं, सप्टेंबर 10 पर्यंत घेतला, तोपर्यंत हायकोर्टाने आधी दिलं राज्य सरकारला की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींचा विषय. त्याच्या आधी थोडंसं पाठीमाग घेऊयात. गृह विभाग त्यांनी तर सरळ सरळ सांगितलं होतं न्यूजपेपरच्या माध्यमातून की उन्हाळ्यात भरती घेणार नाही, पावसाळ्यात भरती करता येत नाही म्हणे डायरेक्टली, आणि पुढे आम्ही ऑक्टोबर नंतर भरती करणार आहोत. हा विषय आधीच त्यांनी सांगितलेलं होतं. तुम्हाला अलर्ट पण दिलेले होते. आता उगाच त्या कंडिशनचा बाऊ करू नका. 2 महिन्यापासून सांगत होते सगळ्या गोष्टी की 15 ऑक्टोबर नंतर विषय सगळा होणार आहेत, हे होणार आहे, ते होणार आहे, आणि अचानक काल बातमीला आल्यानंतर मग आणि परत. म्हणजे तुम्हाला एवढं कट टू कट पाहिजे की उद्या ग्राउंड आहे आणि आज तुम्हाला सांगायला पाहिजे कोणतरी की बाबा उद्या ग्राउंड आहे तुझं जा. एवढी अपडेटचा नाद तुम्हाला लागलाय, एवढा अपडेटचा नाद लागलाय. पाठीमागे ज्याने 6-7 महिने 8 महिने गाजवलेत त्यांना गरजच नाही अपडेटची. त्या लोकांना असं पाहिजे की उद्या ग्राउंड झालं तर मला चांगलंच आहे, कारण जेवढा परिस्थिती पुढे जाईल तेवढा आळसपणा येईल, तेवढी परिस्थिती बदलेल, तेवढं सिलेक्शनची पॉसिबिलिटी कमी येईल, वगैरे वगैरे वगैरे. ज्यांची 100% परिस्थिती झाली किंवा 100% प्रयत्न त्यांनी केलेले आहेत.
आता आमचं ग्राउंड बघायला गेलं 6 महिने 8 महिन्यापासून चालू आहेत. आम्ही एक दिवशी दांडी घेतलेली नाही, फक्त रविवारी रिकव्हरीसाठी आर फॉर रेस्ट हा दिला जातोय. बाकी आमचं ग्राउंडला सुट्टीच नसते. आपली पोरं टॉपमध्ये, विशेष नाही येणार. पण जे आता अचानक आलेत बाहेर त्यांच्यासाठी हा प्रॉब्लेम असणार आहे. सो तरी सुद्धा जिंकता येते बाळांनो, जिंकता येतं. फक्त विषय असा आहे की शेवटी ह्या गोष्टी करू नका. अपडेट. आता त्या बातमीकडे येऊयात. त्यांनी 2-3 गोष्टी सांगितल्या, ते पाठीमागच्या GR मध्ये सांगितल्यात आणि त्याच्या पुढे जाऊन एक ऍडव्हान्स सांगितली, म्हणजे ऑक्टोबर महिन्यामध्ये फिजिकल होणार आहे. त्यांना माहित नाही की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. आदर्श आचारसंहितेचे नियम काय माहित नाहीत. आचारसंहितेच्या काळामध्ये भरती पाडू शकते का? आचारसंहितेच्या काळामध्ये किंवा निवडणुकीच्या काळामध्ये ग्राउंड होऊ शकतं का? आचारसंहितेच्या काळामध्ये किंवा निवडणुकीच्या काळामध्ये नियुक्ती असतील, लेखी असेल, जॉईनिंग असेल, मेडिकल असेल, DV असेल, होऊ शकतात का? याच्या गोष्टीचा जरा सुद्धा विचार करायला नाही. त्याच्या पाठीमागं हायकोर्टाने आदेश दिलेले होते. त्यावेळी सरकारला 4 आठवड्यामध्ये तुम्ही निवडणुकीचं टाइम टेबल तयार करा म्हणून सांगितलं होतं. लगेच तयार केलं. निवडणुका लागल्या, पण त्याची पण बातमी पाठीमागे दिलेली आहे 2-3 महिन्यापूर्वी. आणि मग ह्या आचारसंहितेच्या काळामध्ये तो पण पावसानं तर थैमान मारून ठेवलाय. मुंबई तुंबई करून टाकल्या. इथं कॉन्स्टेबल जे आहेत, मॅडम वगैरे, तुम्हाला माहिती आहे सगळा विषय. इकडं जे वर्दीवरची माणसं आहेत ती जाऊ शकत नाहीत तिथं. आणि तुम्ही कसं जाणार भरतीला? ट्रेनच जात नाहीत, कसं जाणार? आणि राज्य सरकारनं आधीच सांगून ठेवलंय की पावसाळ्यात भरती घेणार नाही. विषय संपला. सो विषय अशा पद्धतीने आहे. मी सांगतोय म्हणून आळस करू नका. तयारी कशी करता येईल चांगली तेवढं लक्षात ठेवा. सप्टेंबर महिना पकडूनच चला की सप्टेंबर महिन्यामध्ये मी 100% तयारी कशी करता येईल एवढा विचार करा. मग सप्टेंबरमध्ये घेऊ द्यात, ऑक्टोबरमध्ये घेऊ दे, नोव्हेंबरमध्ये घेऊ दे किंवा डिसेंबरमध्ये घेऊ दे, त्याचा काही विषय नाही. पण त्याच्यामध्ये त्यांनी ज्या गोष्टी सांगितल्या त्याच्या पाठीमागे त्यांनी विचार करायला नाही की राज्य सरकारनं काय गोष्टी सांगितल्यात. पहिला, पावसाळ्यामध्ये भरती करणार नाही. त्याच पद्धतीनं आचारसंहितेचे नियम पण, मी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आचारसंहितेचे नियम पण सांगितलेलं होतं. आदर्श आचारसंहितेचं तो पण व्हिडिओ मी तुमच्या आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकतोय, इन्स्टावरती सुद्धा लिंक देतोय. सो पाठीमागच्या ह्या घडामोडी आहेत, या घडामोडी ज्यांना माहित नाहीत तो काही करू शकणार नाही, लक्षात ठेवायचं. सो पहिल्यापासून ते आतापर्यंत पूर्ण इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत सांगत आलोय की भरती बदलची, की कधी काय होणार आहे, कसं होणार आहे. सप्टेंबर महिन्यामध्ये तर ऍड पडणारच आहे, त्याचा काही विषयच नाही. कारण की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत. त्याच्यामध्ये नगरपालिका असतील, नगर परिषद असतील, त्याच पद्धतीनं जिल्हा परिषद असतील, यांच्या निवडणुका खूप वर्षापासून पेंडिंग पडलेल्या आहेत. म्हणून आदेश दिले त्यांना, हायकोर्टाने आदेश त्यांना त्यासाठी दिलेला, कोर्टाने आदेश दिलेला राज्य सरकारला की हे पेंडिंग असलेल्या जागा कधी भरणार आहात. कारण सगळं डगमगलंय जिल्हा परिषदचं वगैरे सगळा विषय. सो अशा पद्धतीनं ह्याच्यामध्ये करता काय येणार आहे. आता विषय अशा पद्धतीने की सप्टेंबरमध्ये जर पडलं फिजिकल ग्राउंड लगेच पाडणार आहेत, किंवा तुमच्या ज्या जागा आहेत, जागा ज्या आहेत भरतीची, ती निवडणुकी तोंडावरती प्रत्येक सरकार पडते, कुठलाही पक्ष असू दे. कारण त्यांना दाखवायचं असते आम्ही काय केलं. तिने सरळ म्हणतात की पाठीमागच्या 3-4 वर्षामध्ये 38,000ची भरती केली आणि आता 15,000 प्लस जागेची भरती करतोय. 50,000 पार करणारं आमचं एकमेव सरकार आहे, असं तसं वगैरे सगळे तसेच म्हणतात. कारण की त्यांना निवडणुकीमध्ये निवडून यायचं असतं. आणि मग ते झालं की मग सगळ्या गोष्टी पुढे हळूहळू चालू होतात, लक्षात ठेवायचं. सो निवडून आलं की ग्राउंड कधी का होईना तिकडं. पावसाळा आला, पावसाळा संपला, पावसाळा संपल्यानंतर ग्राउंड हा एक विषय आहे. पण पाठीमागचा इतिहास जर बघता, तुम्ही जर बघितला तर विधानसभा तोंडावर होती त्याच्या अगोदर त्यांनी ग्राउंड सुद्धा सुरू केलेलं होतं. भर पावसामध्ये खूप मोठ्या इंजुरी झाल्या होत्या पोरांना. आतमध्ये मीडियाला सुद्धा मज्जाव केलेला होता, कोणत्याही पद्धती येऊ देत नव्हती. कारण की पोरांचा हाल झालेला दाखवलं तर महाराष्ट्र हळहळ, महाराष्ट्र दुःखी होईल आणि मग आमच्यावरती ब्लेम करेल, म्हणून त्यांनी मीडियाला मज्जाव केला होता. सो याच्या आधीच्या भरतीला मीडिया आतमध्ये होती, आता मीडियाला आत येऊ दिलं नाही. कारण वारंवार पोरांना त्रास होत होता भरतीमध्ये. पावसाळ्यामध्ये ट्रॅव्हलिंग असेल, येणं जाणं असेल, रस्त्यावर बसायला काय नव्हतं, काय विषय नव्हता. आता पण सेम निवडणुका आहेत, त्याच्या तोंडावरती भरती पाडालेत. आणि मग एक गोष्ट खूप महत्वाची आहे की मीडियानं सांगितलेल्या गोष्टी आहेत, यांना पाठीमागच्या गोष्टी पहिला क्लिअर करतोय की बाबा पाठीमागं सुद्धा काही गोष्टी आहेत ज्या सरकारचं इन्फॉर्मेशन घेऊन तुम्ही माहिती देताय मीडियाच्या माध्यमातून. सो अजून काही गोष्टी आहेत, त्या गोष्टींचा सुद्धा तुम्हाला खुलासा करायला पाहिजे होता. त्याच्यामध्ये तुम्ही डायरेक्टली सप्टेंबर महिन्यामध्ये जरी फॉर्म भरले तर मग 15 दिवस फॉर्मला वाढवतात आणि त्याच पद्धतीनं 4-5 दिवस ते तुमचं डबल फॉर्मचे मॅटर असतात, ते एक विषय आहे. अजून वयवाढीचा विषय आहे, अजून तरतुदीमधल्या चेंजेस आहेत, बाकी सगळ्याच गोष्टी आहेत त्या सगळ्या पेंडिंग पडलेल्या आहेत, दुसरं काहीच नाहीये. सो अशा पद्धतीनं खूप महत्वाचा विषय म्हणजे ही जी भरती आहे ती ऑक्टोबर महिन्यामध्ये, ऑक्टोबर 15 नंतर त्यांनी सांगितलं होतं. पण त्यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका त्यांच्या डोक्यामध्ये फिक्स नव्हत्या, हायकोर्टाने आदेश नंतर दिले. मग अशा पद्धतीने एकंदरीत ऑक्टोबर महिन्याच्या एंड पर्यंत किंवा नोव्हेंबर, जोपर्यंत निवडणुका होत नाहीत आणि जोपर्यंत निकाल होत नाही तोपर्यंत ग्राउंड होऊ शकत नाही, ही माहिती आहे. पण तरी सुद्धा तुम्हाला एक विनंती करतोय की ह्या सप्टेंबर महिन्यापर्यंत तुम्हाला ग्राउंड 100% करता येते का बघायचं.
100% सप्टेंबर महिन्याच्या एंड पर्यंत ग्राउंड तुम्हाला 40, 42, 44 मार्कांचं करता येते का बघायचं आहे. आणि मग ज्यावेळी ग्राउंड संपेल त्यावेळी तुमची लेखी सुद्धा 80, 85, 82, 84 मार्कांची होता येईल का, यासाठी सुद्धा तुम्हाला प्रयत्न करता आला पाहिजे. कारण की भरती पडल्यानंतर तुम्ही पळू नका. अजूनही सांगतो वारंवार, तुमची तयारी ही 10 पावलं पुढे पाहिजेत. कारण की इथं 15,631 जागा आहेत आणि 15 लाख अर्ज येणार. लक्षात ठेवा, जवळजवळ 14,80,000, 85,000 मुलं बाहेर पडणार बाहेर. आणि त्या बाहेर मध्ये तुम्ही राहणार आहात की तुम्ही राहणार आहात हे आजचाच वेळ तुम्हाला ठरवून घेईल. म्हणून सांगतोय, पाठीमागे ज्यांनी आळस केलाय आता शेवटच्या दिवसामध्ये याचा आळस करू नका. पाठीमागची सगळी तुम्हाला प्रोसेस सांगितलेली आहे की सरकारच्या डोक्यामधलं राजकारण पण सांगितलेलं आहे. ते काय करतात, कसे करतात, सगळं त्यांच्या हातात आहे. पण आपल्याला पण आपण सुद्धा अपडेटमध्ये असणं गरजेचं आहे. लक्षात ठेवा. सो अतिशय महत्वाची इन्फॉर्मेशन तुम्हाला सांगितलेली आहे. या भरतीबद्दल कधीही काही झालं तर आपल्याला 100% देता आला पाहिजे. 100% देता आला पाहिजे. लक्षात ठेवायचं. सो अशा पद्धतीनं या भरतीसाठी वेळ घालू नका. आपले सुद्धा महत्वाचे चॅनल ते पण सबस्क्राईब करून घ्या. हा चॅनल सबस्क्राईब करून घ्या. टेलिग्राम चॅनल नवीन आहे 2025 साठी, मिशन 2025 पोलीस भरती म्हणून दिलाय. तो सुद्धा चॅनलची लिंक ह्या व्हिडिओच्या खाली आहे. इन्स्टा सुद्धा फॉलो केला, इन्स्टावरती पेज चालू केले, ते पण फॉलो करून घ्यायचं, जेणेकरून तुम्हाला पहिल्या दिवसापासून ते नियुक्ती होईपर्यंत तुमच्या पाठीमागे उभं राहणार आहे. एवढं सगळं समजलं काय म्हणतोय. त्याच पद्धतीनं 4,500 क्वेश्चनची पीडीएफ आहे आपली पाठीमागची, ती पण तुम्हाला हवी असेल. 341 पानांची अतिसंभाव्य प्रश्न असलेली मागच्या भरतीमध्ये काळ गाजवलेली आपली पीडीएफ आहे. 341 पानं, 4,500 पेजेस आहेत. अतिसंभाव्य आहेत. वर्ग 2, वर्ग 3 पोलीस भरतीसाठी तर विषयच नाहीये. पाठीमागच्या 2022-23च्या पोलीस भरतीमध्ये आणि त्याच्या पाठीमागची जी काही भरत्या झालेल्या होत्या त्यातले क्वेश्चन, रिपीटेड झालेले क्वेश्चन, इम्पॉर्टंट, व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन सगळे याच्यामध्ये घेतलेले आहेत. 4,500 क्वेश्चन प्लस तुम्हाला प्रोफेशनल ऍथलीटचा डायट प्लॅन जो आहे 100 मीटर, 800 मीटर, 1600 मीटर, 3 किलोमीटर, 5 किलोमीटर आणि शॉर्टपुट थ्रोचा विषय. सो यासाठी डायट प्लॅन आहे, तो सुद्धा आपण याच्यासोबत मोफत देतोय. पीडीएफची प्राइस आहे 299 रुपये आणि त्यासोबत तुम्हाला 99 रुपयाची जी डायट प्लॅन आहे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत ती फ्री मिळणार. लक्षात ठेवा. सगळं मिळून तुम्हाला 2 पीडीएफ 299 मध्ये मिळणार आहे. यातलेच क्वेश्चन 10-12 पडले की तुम्ही साधा विचार कराल 10-12 मार्क म्हणजे काय लई मोठी गोष्ट असं वाटेल, पण इकडे 1-1 मार्कांवरती 12-12 मुलं मुली आहेत. लक्षात ठेवायचं. समजा तर 10 मार्क जास्त पडले तर 120 मुलांना मागे टाकाल तुम्ही. एवढी मोठी ताकद या लेखीमध्ये आहे. समजलं. 50 मार्कांचं फिजिकल आहे, 100 मार्कांचं लेखी आहे, गुणिले 2 आहे, रेशो 1:2 आहे. लक्षात ठेवा. म्हणून म्हणतोय आजपासून ज्यांना हवा असेल पीडीएफ त्यांनी ह्या स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबर दिलाय, पटकन त्याच्यावरती मेसेज करा. पीडीएफ मिळाली आजपासून धुळा पडा. सुट्टी देऊ नका, वेळ घालू नका. समजलं काय म्हणतोय. शेवटच्या टप्प्यात आहोत. सप्टेंबर महिन्यामध्ये ऍड पडून जाईल, पण ह्याच्या पाठीमागे राजकारण असं आहे की निवडणुकी तोंडावरती पाडतात आणि मग आचारसंहिता लागली की थांबवतात, मग पावसाळा आला, मग बाकी सगळ्या गोष्टी होत राहतील, निवडणुका संपतील, निकाल लागतील आणि मग फिजिकलची पॉसिबिलिटी आहे. एवढं लक्षात ठेवायचं आहे. सो अशा पद्धतीनं पाठीमागची हिस्ट्री पण सांगितली आणि संभाव्य जे काही शेड्यूल असेल ते पण सांगितलेलं आहे. इन्फॉर्मेशन आवडली असेल तर विनंती करतोय हक्काच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच पद्धतीने टेलिग्राम चॅनल, इन्स्टाचं जे काही पेज आहे त्याची सुद्धा लिंक ह्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. तिथे जाऊन तुम्हाला जॉईन करून घ्यायचं आहे. शेवटी सर्व विद्यार्थ्यांना या 2025च्या पोलीस भरतीसाठी पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत सांगतोय शुभेच्छा देणारच आहे. मी तुमच्या सोबत आहे. बिंदास भिडा, पण मात्र चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. धन्यवाद.